इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. संभाजी चौक येथील घरातून 11 तोळे सोने आणि 20,000ची रोकड चोरी. मुंबई नाका पोलिसांनी 12 तासात चोरीचा गुन्हा उघड करत घरकाम करणारी महिला दर्शना गंगाराम गांगड हिला ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिलेली आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित पवार यांनी माहिती दिली. नाका पोलीस स्टेशन इथं फिर्यादी नमिता शैलेश राजहंस राहणार संभाजी चौक नाशिक यांनी त्यांच्या घरातून 28 जुलै 2026 रोजी 14,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असं चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. सदर तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या आरोपी महिला दर्शना गंगाराम गांगड वय 20 वर्ष राहणार चुंचाडे अंबड नाशिक हिच्यावर संशय व्यक्त केला होता. सदरचा गुन्हा हा 28 जुलै 2026 रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपले गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास सोनार यांनी त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तात्काळ तांत्रिक पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने तपास करून जी संशयित महिला आहे दर्शना गंगाराम गांगड हिचा शोध घेतला. तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता गुन्ह्यातील चोरीस गेलेलं सोने पूर्णपणे रिकव्हर करण्यात आलेलं आहे. पूर्ण हस्तगत करण्यात आलेलं आहे. सदर महिलेला 28/7/2026 रोजी म्हणजे त्याच दिवशी जवळजवळ त्याच दिवशी अटक करण्यात आलेली आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय DCP मोनिका राऊत मॅडम, ACP श्री प्रमोद वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आलेला आहे आणि श्री रोहिदास सोनार यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने तपास करून आणि अथक प्रयत्न करून त्यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. नाही, आरोपीकडूनच हे सोनं आपण हस्तगत केलेलं आहे. आरोपीच्या ताब्यात होतं. आरोपीने काय तिच्या मित्रांना वगैरे दिलेले होते. त्यांच्या घरून हस्तगत केलेलं आहे आपण. रोख रकमेचा तपास चालू आहे. रोख रकमेच्या संदर्भात काही तपास करून आम्ही ते सुद्धा आम्ही जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. मुद्देमालाची किंमत आहे 14,30,000 रुपये. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 14,30,000. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.